दोन मिनिटं तर आता हा 9 ऑक्टोबरचा जो आपला त्याच्यामध्ये जे काही जे काही असं असेल तर मी नाही आता बोललो. चला चला या गरज नाही जे काही मी त्यांना बोलायचं ते बोललेलं आहे. लाईव्ह सोडून देऊ ना, गरज नाही मला. मी त्यांना माझं काम आहे त्यांना बोललोय मी. हे असे प्रश्न उत्तर नाही चालणार. प्रश्न उत्तर चालणार नाही म्हणजे काय? GR फॉलो करावं लागेल तुम्हाला. प्रश्न उत्तर चालणार नाही म्हणजे काय? की अत्यंत उद्धटपणाने तहसीलदार कन्नड हे इथं उठून गेलेले आहेत. शासनाचा GR आहे 9 ऑक्टोबर 2025चा, ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली पाहिजे याच्या सगळ्या तरतुदी आहेत. याच्यामध्ये 27/3/2023 वाचा असं त्याच्यामध्ये लिहिलंय. त्या 27/3/2023च्या GR मध्ये काय तरतुदी आहेत हे सुद्धा आपण मागे वाचलेलं आहे. 6/5/2025 वाचा असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. 6/5/2025चा GR असं म्हणतो की उणे पद्धत म्हणजे सरकारकडे पैसे नसतील तरी देखील तहसीलदार आणि कलेक्टर पैसे शेतकऱ्यांना देऊ शकतात. या 9 ऑक्टोबर 2025च्या GR नुसार आणि तदनंतर ते पैसे जे दिलेले आहेत ते नैसर्गिकरित्या इतर डिपार्टमेंट्स मधून कमी होतात. आता याला उणे पद्धत म्हणतात, जी 6 मे 2025च्या GR मध्ये आहे. आपण बघतोय की अशा पद्धतीच्या तरतुदी असताना देखील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विविध प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलंय की आम्ही उणे पद्धत लागू केलेली आहे म्हणजे 6 मे 2025चा, तरी देखील स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी हे या GR ला केराची टोपली दाखवत आहेत. सरकारकडनं पैसे येईल त्यावेळेला आम्ही देऊ हे विधान मुळात चुकीचं आहे. का? कारण की त्याला उणे पद्धत लागू आहे 6/5/2025च्या GR च्या अनुषंगाने, जे मुख्यमंत्री स्वतः 50दा म्हणतायत. हे मुख्यमंत्र्यांचं देखील ऐकत नाहीयेत, अशी साधारणतः स्थिती आहे. इथे आपण जो मगासचा प्रकार बघितला की मी काय सवाल जवाब करायला आलोय का, ही दुसरी वेळ आहे ज्या वेळेला तहसीलदार असं वागतायत. पहिल्या वेळेला एकदा मी आलो होतो त्यावेळेला देखील वक्तृत्व स्पर्धा आहे का हे त्यांचं बोलणं होतं. आता मी आलेलो आहे अशा वेळेलाही ते म्हणतायत की मी सवाल जवाब करायला आलेलो नाहीये. मी एक माजी विधानसभा सदस्य आहे. माझा इथे एक मोर्चा झालेला होता 1 तारखेला. 7 दिवसामध्ये पंचनामे पूर्ण करू आणि पैसे देणं सुरू करू, उणे पद्धतीचा GR अंमलबजावणी करू, अशा पद्धतीचं 2 नायब तहसीलदारांचं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे. आज तारीख आहे 12, आज 16 तारीख आहे, म्हणजे 15 दिवस उलटलेत तरी देखील त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. इथे हा मुलगा उपोषणला बसलाय, 7वा दिवस आहे. म्हणजे सरकारचे लोक कर्मचारी हे सरकारचं ऐकत नाहीयेत असं साधारणतः चित्र आहे. शब्द देऊन फिरतायत आणि माजी विधानसभा सदस्यांना सुद्धा उलट उत्तर करून निघून जात आहेत. अशा वेळेला ही बाब राज्य शासनाला जर पचत असली की आपलेच GR आपले अधिकारी ऐकत नाही, शब्द देऊन ऐकत नाही, विधान आपण करतोय की होय आम्ही उणे पद्धत लागू केलेली आहे त्यामुळे सरकारकडे पैसे मागायची गरज नाही, पटापट पैसे देऊन टाका, या विधानाला सुद्धा आपले अधिकारी दाद देत नाहीत. माजी विधानसभा सदस्य 2 आले होते आणि दोघांनी मिळून इथं आंदोलन केलं. शब्द दिलेले आहेत दोघांना की होय आम्ही ते करतोय, ते देखील करत नाहीत. माणसं मरायला आली आहेत तरी देखील करत नाहीत आणि उद्धटपणे निघून जातात. तर मग प्रश्नचिन्ह असं आहे की सरकार आहे का नाहीये महाराष्ट्रात? आणि जर महाराष्ट्रात सरकार नसेल तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती लागू केली पाहिजे, कारण या शेतकऱ्यांना करणार कोण काय? आणि जर इथपर्यंत उद्धटपणे तहसीलदार बोलत असतील की मी काय सवाल जवाब करायला आलो का, आणि अधिकारी अशा पद्धतीने बोलतात कारण की त्यांना संरक्षण असतं, त्यांना काही बोललं गेलं की ते अंगावरती दाखल करतात गुन्हे, म्हणून ते वाटेल त्या गोष्टी करू शकतात का?
अशा पण पद्धतीचा प्रश्न आहे. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला एकच सांगतो की बाप दाखवण्याचा शब्द करा, तहसीलदारला सस्पेंड करा. आणि जर नसाल करणार आणि तशाच पद्धतीने ते पुढे घेऊन जाणार असाल तर मग मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की रुग्ण हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही रुग्ण हातात नाही घेतलं तर हे तुमचे असे उद्धट अधिकारी आणखीन उद्धटपणा करतील आणि हे हैदोस घालतील. हा देश स्वतंत्र आहे, हा देश काही पारतंत्र्यात नाहीये. आपलेच अधिकारी जर आपल्यावरती अशा पद्धतीने उलटत असतील तर काय करायला हवं याचा निर्णय जनतेने घ्यावा. आणि जर जनता निर्णय घेण्यास असक्षम असेल तर मग जनतेने मार खाण्याची सुद्धा तयारी ठेवावी, कारण त्याला इलाज काही नाहीये. या मतदारसंघाला आमदार नाहीये हे जाऊन द्या, पण राज्याला पण मुख्यमंत्री आहे का असा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर मी कन्नड सोयगावच्या शेतकऱ्यांना एकच सांगतो की यांना आता सटकवणं चालू करा. तुम्ही नाही केलं ते तर हे आपल्या जीवावरती उठलेत. पुन्हा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नगर परिषदेच्या निवडणुका सुद्धा येऊन ठेपलेल्या आहेत. पुन्हा दात घासून हे तिथं रस्त्यावरती येऊन उभे राहतील आणि आम्हाला मतदान करा म्हणतील. असल्या लोकांना मतदान करायचं आहे का, असल्या लोकांना सपोर्ट करायचा आहे का, हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सत्तेत बसलेले असू देत किंवा जे बाहेर असू देत दोन्ही सारखेच वागतात. यांना तिलांजली द्यावी लागेल आणि संघटित पद्धतीने सर्व भारतीय समाजाला एकत्रित येऊन काम करावं लागणार आहे. तरच या मतदारसंघाला आणि या राज्याला वाचण्याचा कुठला तरी पर्याय आहे, नाही तर हे राज्य धूस मिळालंय. कारण असल्या पद्धतीचे जे आर घेऊन जेव्हा वाचन होतं तहसीलदार म्हणतो मी काय समाज जबाब करायला आलो का, आणि त्याला काहीही होत नाही कारण तो कोणाचा तरी पाहुणा आहे, नातेवाईक आहे. या गोष्टी लोकशाहीला घातक नसून हे लोकशाहीला बर्बाद केलेलं आहे. पोरग इथं आजारी आहे, काही याला झालं तर मग काय करायचं असा मोठा गंभीर प्रश्न आहे. मला शेतकऱ्यांना पुन्हा आवाहन करायचंय, या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांकडनं या तहसीलदाराच्या निलंबनाची कारवाई नाही झाली तर मग मुख्यमंत्र्यांच्या सकट सर्वांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये घरचा रस्ता दाखवा. जय श्रीराम.